वेलकम ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रॅक्टिस सेट 3.1 हा पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुरू केला होता. त्या लेक्चरमध्ये आपण पहिले 6 एक्झाम्पल पाहिले. अत्यंत मजेत आपण हे एक्झाम्पल पाहिले. अजिबात अवघड असे एक्झाम्पल नाही आहेत. जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर एक्झाम्पल खूप सोपे जातात. फक्त कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे आणि सगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्यात. त्याच्यामुळे हा प्रॅक्टिस सेट आपल्याला अजिबात अवघड जात नाही आहे. पहा क्वेश्चन नंबर 7 काय आहे तर आपण आज पाहतोय क्वेश्चन नंबर 7. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन कोएफिशियंट फॉर्म. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन कोएफिशियंट फॉर्ममध्ये आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियल लिहायचं आहे. कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहित असताना सर्वात अगोदर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म लिहावा लागतं. स्टँडर्ड फॉर्म लिहावा लागतो. ऑलरेडी दिला असेल तर काही गरज नाही, पण तरी आपण आता सवय लावण्यासाठी स्टँडर्ड फॉर्म काय आहे पहा बरं. ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म दिला आहे, उतरत्या क्रमाने दिलं आहे. स्टँडर्ड फॉर्म काय आहे? x⁻³ - 2 इज स्टँडर्ड फॉर्म. नेक्स्ट आपल्याला कोएफिशियंट फॉर्म लिहायचं आहे. देन राईट डाऊन द इंडेक्स फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म लिहिल्यानंतर इंडेक्स फॉर्म लिहावंच लागतं. इंडेक्स फॉर्म काय असेल पहा बरं. इंडेक्स फॉर्म लिहित असताना आपल्याला पॉवरचा उतरत्या क्रमाने मांडणी करावी लागते. जो पॉवर नाही आहे ती पॉवर त्या ठिकाणी व्हेरिएबल टाकावं लागतं. पहा बरं या ठिकाणी काय आहे x⁻³ म्हणजे x³. आता 3 झाल्यावर पॉवर किती पाहिजे? 2 नाही आहे, मिसिंग पॉवर आहे, इथं टाकायची 0 x⁻². ओके. 3 झाल्यावर 2 झाल्यावर काय 1 असतो, पण 1 पॉवरसुद्धा नाही, प्लस 0 x⁻1. ओके. 1 लिहायची गरज नाही आणि मायनस काय 2. आणि आता हे झालं इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म लिहिल्यानंतर आपल्याला कोणता फॉर्म लिहिता येतो? कोएफिशियंट. कोएफिशियंट फॉर्म काय झाला पहा बरं. कोएफिशियंट फॉर्म इज इक्वल टू काय होईल? कोएफिशियंट फॉर्म इज पहा 1. कोएफिशियंट ह्याचा किती आहे? 0. कोएफिशियंट 0 अँड -2 इज द कोएफिशियंट फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल. नेक्स्ट आपण पाहतोय त्याच्यातला दुसरा क्वेश्चन पाहतोय. पहा बरं क्वेश्चन नंबर 2 काय आहे. क्वेश्चन नंबर 2 इज 5y. फक्त काय आहे? 5y आहे. त्याचं तुम्हाला काय कोणता फॉर्म लिहायचा आहे? कोएफिशियंट फॉर्म लिहायचा आहे. तर हे एक्झाम्पल अत्यंत सोपं आहे. सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्मची गरजच नाही. ऑलरेडी स्टँडर्ड एकच हे आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलं आहे. स्टँडर्ड फॉर्म पहा. स्टँडर्ड फॉर्म काय आहे पहा बरं. स्टँडर्ड फॉर्म इज इक्वल टू 5y आहे. इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. कोणता फॉर्म? इंडेक्स फॉर्म. फर्स्ट राईट डाऊन द इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्ममध्ये 5y. 5y⁻² काय 1. पहिला घात झाल्यानंतर आता कितवा त्या ठिकाणी पाहिजे? पहिला झाल्यानंतर इथं ह्या yचा पॉवर किती आहे? yचा पॉवर ह्या ठिकाणी 1 आहे आणि पॉवर 1 झाल्यानंतर आता परत काय करायचं आहे तर पहा प्लस 0. पहा प्लस काय 0च डायरेक्ट, कारण कॉन्स्टंट टर्म नाही आहे आणि ज्यावेळेस कॉन्स्टंट टर्म नसते त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय लिहावे लागते हेही तुम्हाला माहीत आहे. आणि मग तुमचं काय झालं? कोणता फॉर्म? कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म काय होईल तुम्ही सांगा बरं. कोएफिशियंट फॉर्म फक्त त्याचे काय लिहायचे आहेत? कोएफिशियंट लिहायचे आहेत, बाकी काहीच नाही आहे. कोएफिशियंट काय झाले? 5 आणि इथं काय 0. आता नेक्स्ट क्वेश्चन काय पहा बरं. क्वेश्चन नंबर त्याच्यातला 3 आहे. काय दिलं आहे? सब क्वेश्चन आहे 3. काय सांगितलं आहे पहा बरं. 2m⁻⁴ - 3m² + 7 इज द थर्ड सब क्वेश्चन. हा तिसरा सब क्वेश्चन दिला आहे. तुम्हाला सुरुवातीला कोणता फॉर्म लिहायचा आहे? स्टँडर्ड फॉर्म लिहूत आपण. स्टँडर्ड फॉर्म ऑलरेडी दिला आहे.
स्टँडर्ड फॉर्म. काय स्टँडर्ड फॉर्म पहा बरं. 2m⁴ मायनस 3m² प्लस 7. स्टँडर्ड फॉर्म लिहिल्यानंतर इंडेक्स फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. इंडेक्स फॉर्म कोइफिशियंट फॉर्म लिहित असताना इंडेक्स फॉर्म लिहिणं आवश्यक आहे. इंडेक्स फॉर्म म्हणजे उत्तरक्रमाने मांडणी करायची. पहा इंडेक्स फॉर्ममध्ये काय येईल. 2m⁴ पॉवर 4 झाल्यावर पॉवर 3 प्लस 0m³ पॉवर 3 झाला मायनस 3 झाल्यावर 2 आहे ऑलरेडी 3m⁴ नंतर 1 पाहिजे 1 नाही आहे 0m आणि 1 झाला प्लस काय 7 अँड कोइफिशियंट फॉर्म काय होईल पहा बरं. कोइफिशियंट फॉर्म तुम्हाला ह्या ठिकाणी लिहिता येईल. फक्त कोइफिशियंट लिहायचे बाकी काही नाही आहे. 2 0 -3 आहे 0 अँड 7 इज द कोइफिशियंट फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल. अशा पद्धतीने हा आपला क्वेश्चन नंबर किती 7 संपलेला आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 8 पाहायचा आहे लगेच. पाहूत क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलं आहे पहा. राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. काय सांगितलं आहे. राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. अशा पद्धतीने तुम्हाला हे काय दिलं आहे टोटल दिलं आहे पहा. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आत्ता जे केलं आहे त्याच्या फक्त काय करायचं आहे उलट करायचं आहे. राईट द पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म. Write the polynomial इन इंडेक्स फॉर्म. हे अत्यंत सोपा असणारा हा क्वेश्चन आहे. इंडेक्स फॉर्म आपण पाहिला आहे. इंडेक्स फॉर्ममध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने लिहायचा हे आपण शिकलो आहे. पहा फर्स्ट क्वेश्चन काय आहे त्याच्यामधला काय आहे 1 2 अँड 3 पॉवर हा दिला आहे का 1 2 अँड 3 आहे. पहा बरं ह्याचा आपल्याला कोणतं फॉर्म आहे. हे कोइफिशियंट फॉर्म दिलं आहे. इंडेक्स फॉर्म लिहायचं आहे. मग फर्स्ट टोटल कोइफिशियंट किती 1 2 3. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहेत लिहूत आपण. टोटल नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहेत. टोटल नंबर ऑफ कोइफिशियंट इज इक्वल टू किती 1 2 3. 3 कोइफिशियंट आहेत. आता डिग्री किती असते. कोइफिशियंट 3 असतील तर डिग्री किती असते त्याच्यामधून 1 वजा करायचं तेवढी झाली डिग्री. आणि डिग्री ऑफ पॉलिनॉमियल लिहायचं. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. डिग्री काय झाली 2 झाली. आणि आता तुम्हाला काय लिहायचं आहे इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. कोणता फॉर्म लिहायचा आहे इंडेक्स फॉर्म. आणि नंतर तुम्ही लिहू शकता. आता काय होईल पहा बरं. इंडेक्स फॉर्म त्यानंतर तुम्ही लिहायचा आहे. डायरेक्ट तुम्हाला लिहिता येईल. काय होईल सांगा बरं. 1 2 3 आहे तर ती पॉलिनॉमियल काय असेल. व्हेरिएबल काय वापरायला दिला आहे पहा. त्यांनी सांगितलं का व्हेरिएबल एक्स वापरा वाय वापरा असं काही दिलेलं नाही. म्हणजे मग आपण व्हेरिएबल एक्स वापरू. इंडेक्स फॉर्म काय आहे. इंडेक्स फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. आता इंडेक्स फॉर्म काय डिग्री आहे 2 आणि पहा 1 लिहायची गरज. x⁻² डिग्री काय आहे 2 x⁻² प्लस किती x कोइफिशियंट 2 आहे 2x अँड प्लस 3 इज द गिवन पॉलिनॉमियल. ह्याचं पहा हे कोइफिशियंट फॉर्म दिला आहे त्याचं तुम्ही काय लिहिलं आहे पॉलिनॉमियल लिहिली. इंडेक्स फॉर्ममध्ये त्या ठिकाणी लिहायचं. राईट द पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म लिहिलं. आता क्वेश्चन नंबर
टू आहे, पहा बरं त्याच्यामधला 2 क्वेश्चन नंबर काय दिला आहे, 5 0 0 0 -1. ओके. आता तुम्हाला ह्याचं इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. कशा पद्धतीने टोटल नंबर ऑफ कोएफिशियंट 1 2 3 4 5 लिहायचं. टोटल नंबर ऑफ कोएफिशियंट टोटल नंबर ऑफ कोएफिशियंट इज इक्वल टू किती आहेत, 5. टोटल कोएफिशियंट जर 5 असेल तर डिग्री काय, त्याच्यामधून 1 करायचा. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू 5 minus 1 is equal to 4. Degree is 4. Then write down the index form. डिग्री आहे 2, ती डिग्री आहे 4. इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. व्हेरिएबल काय वापरा, एक्सच वापरा, काहीच अडचण नाही आहे. व्हेरिएबल एक्स वापरायचा. परत काय होईल पहा बरं, 5 डिग्री काय घ्यायची 4, 5x⁴ प्लस 0x⁴ प्लस 0x⁴ प्लस 0x -1 and the given polynomial is 5x⁴. हे लिहायची गरज नाही, हे नाही -5. दिस इज द गिवन पॉलिनॉमियल. हा इंडेक्स फॉर्म आणि ही ती पॉलिनॉमियल असेल. 5x⁴ -1 ही त्या ठिकाणी ती काय असेल, पॉलिनॉमियल असेल. आता आपल्याला त्याच्यानंतर पहा काय करायचं आहे, पुढचं एक्झाम्पल सोडवायचं आहे. काय पुढचं एक्झाम्पल पहा बरं, पुढचं एक्झाम्पल काय दिलं आहे, वाचा बरं. काय दिलं पहा बरं, क्वेश्चन नंबर 3 आहे. कोएफिशियंट फॉर्म दिला आहे -2 2 -2 2 -2 आणि 2. हे कोएफिशियंट फॉर्म आर गिवन. देन राईट डाऊन द इंडेक्स फॉर्म. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. पहा बरं, 1 2 3 4. टोटल नंबर ऑफ कोएफिशियंट इज 4. टोटल नंबर ऑफ कोएफिशियंट, टोटल नंबर ऑफ काय कोएफिशियंट इज इक्वल टू 4. 4 जर कोएफिशियंट असतील तर त्या ठिकाणी डिग्री काय -1 करायचं. म्हणजे डिग्री इज इक्वल टू डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू 4 -1. 4 -1 is equal to 3. and index form, write down the index form. इंडेक्स फॉर्म इज इक्वल टू काय असेल इंडेक्स फॉर्म पहा बरं. इंडेक्स फॉर्म काय, मायनस कोएफिशियंट आहे 2 -2 x⁴ काय डिग्री काय घ्यायची 3 प्लस 2x⁴ -2x⁴ लिहायची गरज नाही आणि प्लस काय 2. दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर अशा पद्धतीने आपण किती एक्झाम्पल पाहिले, टोटल 8 एक्झाम्पल पाहिले. आता आपल्याला ह्याच्यामधलं शेवटचं एक एक्झाम्पल पाहायचं आहे. ते 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द गिवन बॉक्सेस. ह्याच्यामध्ये बॉक्सेसमध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्युबिक पॉलिनॉमियल, लिनियर पॉलिनॉमियल लिहायचे आहेत आणि इथं बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि मोनोमियल अशा पद्धतीने सगळ्या पॉलिनॉमियल लिहायचे आहेत. अगोदर आपण हा क्वेश्चन नंबर 9 लिहून घेऊ. बहुत काय क्वेश्चन आहे तो. क्वेश्चन नंबर 9 इज राईट द
राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. पहा तुम्हाला ह्या बॉक्सेसमध्ये पॉलिनॉमियल लिहायच्यात, त्याच्यातल्या ओळखायच्यात आणि ह्याच्यामध्ये फक्त लिहायचं काम तुम्हाला करायचं आहे, बाकी काहीच नाही आहे. एक लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हे तुम्ही लिहिणार आहोत. पहा आता फर्स्ट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. दीज आर द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. x+7 फर्स्ट पॉलिनॉमियल. सेकंड x². नेक्स्ट x³ प्लस x² प्लस x प्लस काय 5. ओके, हे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर काय हे काय आहे पहा बरं, 2x² प्लस 5x प्लस 10. नेक्स्ट काय x³ प्लस 9 अँड 3x² प्लस 5x. हे सगळं आहे. पहा बरं, आणखी आपली एखादी राहिली असेल का काय आपण ते पाहून घ्या आणि मग त्याच्या पद्धतीने आपण आन्सर त्या ठिकाणी काय करूत, लिहून घेऊत. पहा बरं, लिहिले सगळ्या पॉलिनॉमियल. फर्स्ट क्वाड्रॅटिक लिहायच्यात पॉलिनॉमियल. ह्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पहा, x+7 इज. आता हे काय आहे, ह्याच्यामध्ये डिग्रीनुसार टाईप्स आहेत आणि ते कशानुसार, टर्मनुसार. फर्स्ट आपण डिग्रीनुसार पूर्ण करूत. x+7 द डिग्री ऑफ दिस व्हेरिएबल x इज 1, देन डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 1, देन दिस पॉलिनॉमियल इज नोन ॲज लिनियर पॉलिनॉमियल. दिस इज लिनियर पॉलिनॉमियल. x+7 इज लिनियर पॉलिनॉमियल. फर्स्ट झाले. सेकंड x² म्हणजे डिग्री आहे 2 आणि व्हेन डिग्री इज 2 देन पॉलिनॉमियल इज नोन ॲज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. दिस इज द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. x² इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता त्याच्यानंतर x³ प्लस x² प्लस x प्लस 5. द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 3. व्हेन डिग्री इज 3 देन द पॉलिनॉमियल्स इज क्यूबिक. क्यूबिक पॉलिनॉमियल x⁻³ किंवा x³ प्लस x² प्लस x प्लस 5 हे झालं. त्याच्यानंतर ह्या पॉलिनॉमियलमध्ये डिग्री किती आहे, टर्म्स काही असू द्या, फक्त डिग्री किती आहे, 2 आहे. डिग्री 2 आहे म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणजे काय, 2x² प्लस 5x प्लस 10 इज द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नेक्स्ट x³ प्लस 9 इज x³ plus 9, degree is 3, then when degree is 3 then the polynomial is cubic polynomial. x³ plus 9 हे झालं काय झाले, क्यूबिक पॉलिनॉमियल झालं. नेक्स्ट ही काय आहे, क्वाड्रॅटिक. डिग्री 2 आहे म्हणजे क्वाड्रॅटिक आहे. या ठिकाणी 3x² प्लस 5x हे आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या पॉलिनॉमियल लिहिल्या. त्याच्यानंतर ह्याच पॉलिनॉमियल बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि मोनोमियलमध्ये त्याचं काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. पहा बरं, x+7 देर आर 2 टर्म्स इन दिस पॉलिनॉमियल. व्हेन द पॉलिनॉमियल हॅव्हिंग 2 टर्म्स द पॉलिनॉमियल इज नोन ॲज बायनॉमियल. दिस इज बायनॉमियल. 2 पदं असतील तर बायनॉमियल. x+7 हे झालं बायनॉमियल. x² फक्त एक टर्म्स आहे, एक असेल तर काय, मोनोमियल x². फर्स्ट, सेकंड, थर्ड, 1 2 3 4 हे बायनॉमियल नाही, ट्रायनॉमियल नाही आणि मोनोमियल सुद्धा नाही. दिस इज अ पॉलिनॉमियल. 3 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतात, पॉलिनॉमियल. पहा ह्याच्यामध्ये 1 2 3 टर्म्स आहेत आणि 3 टर्म्स द पॉलिनॉमियल इज नोन ॲज ट्रायनॉमियल. 2x² प्लस 5x प्लस 10 दिस इज ट्रायनॉमियल. आणि ही काय आहे, 1 2 बायनॉमियल आहे. x³ प्लस काय 9 आणि आता पहा ही सुद्धा काय 1 2 काय नाही, बायनॉमियलच आहे. पहा 3x² प्लस 5x अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. पहा किती सोपा हा प्रॅक्टिस सेट. आता काय एक्झाम्पल राहिलेत का, संपलेले आहेत टोटल एक्झाम्पल. आणि अशा पद्धतीने आपलं आज हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. आपण ह्या ठिकाणी थांबणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, काय अडचण असेल तर नक्की विचारा. आणि नाही समजलं तर एक व्हिडिओ 2 वेळेस पहा, नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. सतत बिझी राहा, अभ्यास करा, स्वतःच्या नोट्स काढा आणि आपण आज ह्याच ठिकाणी थांबवत. सर्वांना बाय. पुन्हा भेटूत उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचं टॉपिक घेऊन परत भेटणार आहेत. पण ह्या ठिकाणी कुठेही जायचं नाही, नक्की उद्या भेटणार आहोत. थांबवत.